शिवसेना पक्ष आणि चिन्हाबद्दल आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आज जोरदार युक्तिवाद केलाय। विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली होती। सुभाष देसाई खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलं होतं की विधिमंडळ पक्षातील एखादा गट पक्षाचा गटनेता किंवा मुख्य व्हीप बदलू शकत नाही। तसंच या बदलांना मान्यता देणारा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बेकायदेशीर ठरवण्यात आला होता, असा युक्तिवाद ठाकरेंच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी आज न्यायालयामध्ये केला। एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडून स्थापन केलेलं सरकारच बेकायदेशीर असल्याचा दावाही त्यांनी केला। आता या प्रकरणी उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे, त्यामुळे उद्या तरी या प्रकरणी निकाल लागणार का, कशा पद्धतीचे युक्तिवाद केले जात आहेत याकडे लक्ष असेल। ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने कोर्टामध्ये काय युक्तिवाद करण्यात आला। कपिल सिब्बल ठाकरेंचे वकील यांनी आज असं म्हटलं, केवळ आमदारांचं संख्याबळ म्हणजे मूळ राजकीय पक्ष नव्हे। 31 आमदारांनी आधी सुरत मग गुवाहाटीला जाणं हा योगायोग नव्हता। गुवाहाटीतून आमदारांनी भाजपशी संगनमत करून आपलं सरकार पाडलं। आपल्या पाठीशी बड्या पक्षाची ताकद असं शिंदेंनी जाहीर म्हटलं होतं। पक्षाच्या बैठकीसाठीचा व्हिप आमदारांनी मानला नाही। आमदारांची ती कृती म्हणजे पक्ष सोडण्याचाच पुरावा असल्याचं त्यांनी आज नमूद केलं। एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी नियुक्ती उद्धव ठाकरेंनीच केली होती। एकनाथ शिंदे राष्ट्रीय कार्यकारिणीचा भाग होते, याचा सुद्धा त्यांनी पुनरुच्चार केला। 2013-2018ची पक्षाची घटना अस्तित्वात नाही असं शिंदेंनी म्हटलं नाही। हा एक महत्त्वाचा मुद्दा आज कपिल सिब्बल यांनी मांडला होता। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबाबत कधीच आक्षेप घेतला गेला नाही असाही युक्तिवाद त्यांनी केला। उद्या पुन्हा दुपारी 2 वाजता ही सुनावणी सुरू होणार आहे। मात्र आज दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांनी सुनावणीनंतर प्रतिक्रिया काय दिली आहे पाहूयात। हे सगळे डिस्क्वालिफाय होतील, हे सगळे बरखास्त होतील। शिवसेनेचं चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवलेली आहे। कोणताही नियम, कोणताही कायदा आणि कोणतंही संविधानातलं कोणत्याही सेक्शननुसार काम झालं नाही। उद्या 2 वाजता पुन्हा आर्ग्युमेंट सुरू होईल। उद्या दुपारी 2ला आज काही व्यवस्थित मुद्दे मांडण्यात आले। त्यांनी समोर न्यायाधीशांनी सुद्धा त्या प्रकारचा प्रतिसाद दिला। त्यांनीही काही गोष्टी विचारल्या। त्याचं स्पष्टीकरण देताना व्यवस्थितरित्या तर्क मांडत कपिलजींनी पक्षाची बाजू मांडलेली आहे। आमची जी काही याचिका प्रलंबित आहे सर्वोच्च